दिवाळी म्हटलं की फराळ हा अविभाज्य घटक आहे. या दिवाळी फराळच्या निमित्तानं गरिबांची दिवाळी गोड व्हावी या व्यापक संकल्पनेतून खरं तर पुण्यामध्ये लाडू आणि चिवडा हा उपक्रम गेली 38 वर्षापासून सातत्यानं ज्याचं ते आयोजन करत असतात ते आयोजक सध्या आपल्यासोबत आहेत. खरं तर पुण्यातला तुमचा लाडू आणि चिवडा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. काय या पाठीमागची एक भूमिका होती? 38 वर्षापूर्वी जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता त्यावेळेला कलेक्टर माननीय श्रीनिवासजी पाटील होते. त्यांनी चेंबरला विनंती केली की साखर शासनातर्फे आम्ही उपलब्ध करून देतो आणि आपण गोरगरिबांसाठी लाडू बनवून देऊ शकाल का. तर त्यावेळेला आम्ही ती सुरुवात केली. म्हणजे ना नफा ना तोटा या बेसिसवर पहिल्या वर्षी आम्ही 5,000 किलो चं वितरण केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असताना आम्ही हा कार्यक्रम सतत पुढे चालू ठेवलेला आहे. आता हा लाडू चिवडा 2 लाख किलोपर्यंतचा याने टप्पा ओलांडलेला आहे. आता हा गोरगरिबांपुरतं राहिलेला नाही आहे, हे पुणेकर जनतेसाठी आहे, सर्व नागरिकांसाठी आहे. अनेक दिवसापूर्वीच अनेक लोक येऊन सांगतात की आमच्या आईवडील किंवा मुलं आमची अमेरिकेला आहे, आम्हाला तिथे पाठवायचं आहे. दर्जा क्वालिटीचा म्हणजे कच्च्या मालानंतर मी जे बनवलेले लाडू चिवडा आहे त्याची पॅकिंग, त्याची क्वालिटी, इथली स्वच्छता हे सगळं पाहिल्यानंतर सर्वांना असं वाटतं हवासा वाटतो की आपण हे लाडू चिवडा घेऊन जावा, कारण टेस्टच एवढा चांगला आहे. अनेक रेकॉर्ड तर या चेंबरला म्हणजे या उपक्रमाला मिळाले. मग तो लिम्का बुक असेल, गिनीज बुक असेल, इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड असेल, इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड असेल. आज मात्र लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी आज प्रमाणपत्र दिलेलं आहे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून 2,000 किलो सामाजिक संस्थांना आज इथं वितरण आज केलेलं आहे. आणि पूरग्रस्त भागामध्ये पूना मर्चंट चेंबर रिलीफ फंडच्या माध्यमातून यापूर्वी आम्ही 1,000 धान्याचे किट पाठवले. स्वतः आमचे कार्यकारिणीचे सदस्य जाऊन त्या भागामध्ये शेतकऱ्यांना सन्मानाने त्यांच्या हातात देऊन आलेलो आहोत. मात्र आता हे दिवाळीचा फराळही त्यांच्यापर्यंत पोचावा ही भावना घेऊन आम्ही 5,000 पॅकेट उद्या आम्ही ते पोहोचवणार आहोत. त्याच्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. उद्या संध्याकाळी ते 6 वाजता येणार आहे. त्यांच्या हस्तेच हा 5,000 पॅकेट पाठवण्यात येणार आहे. एकंदरीतच या उपक्रमामध्ये जी 10 दिवसाची दैनंदिन कशी असते, किती इथं या ठिकाणी कामगार काम करतात आणि काय एकंदरीत या ठिकाणी नियोजन असतं? या तिन्ही शिफ्टमध्ये मिळून साधारण 900 ते 1,000 वर्कर काम करतात. त्याच्यामध्ये मुख्यत्वे महिला जे लाडू बनणारे आहेत त्यांना एक 10 दिवसाचा रोजगार उपलब्ध होतो. त्यांना घेण्यासाठी आमची गाडी जाते, त्यांना पोचवण्यासाठी आमची गाडी जाते. अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. त्याच्यामुळे हा उपक्रम अधिक गोड वाटतो आणि हे करताना आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि हे करावंसं वाटतं. आणि खरोखरच मी पुणेकर नागरिकांना धन्यवाद देईन की तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आम्ही हे करू शकलो आहे. आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर अमेरिका स्थित असणारे भारत देशातले अनेक नागरिक आहेत. मात्र सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा एक निर्णय घेतला. याच्यामुळं कुठंतरी सध्या जी ऑनलाईन खरेदी होती किंवा तुमच्याकडून जी मागणी होती त्याच्यावरती काही अंशी परिणाम होताना तुम्हाला दिसतोय का? काय वाटतंय का यावर्षी तसं? निश्चितच ऑनलाईनचा खरेदीवर परिणाम होतो. मात्र यंदा जर पाहिलं तर अनेक नागरिक जे आहेत ते दुकानांमध्ये जाऊन खरेदी केलेलं आहे. मागच्या 2-4 दिवसामध्ये पाहिलं असेल तर प्रत्येक रोड जाम आहे, प्रत्येक दुकानामध्ये गर्दी आहे. आता दिवाळीपूर्वी जे 15-20 दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी साजरी व्हायची, आता मात्र लोकांचं कल बदललेलं आहे आणि रेडीमेडच घ्यायचं असं कल असल्यामुळे 7-8 दिवसापूर्वीच ग्राहकी येते. आणि ड्रायफ्रूटची मागणी मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढली कोरोनाच्या नंतर. आणि मिठाई आणि नमकीन याला खूप चांगली मागणी आहे आणि व्यापार सगळीकडे चांगला आहे. तुम्हाला असा काही सध्या परिणाम जाणवतो का? म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीची जी मागणी तुमच्या फराळाची होत होती, यावर्षी यंदा काही अल्प प्रमाण भेटते का? म्हणजे कमी प्रतिसाद आहे का या टॅरिफमुळे? मी तर या उलट म्हणेल की मागच्या वर्षी थोडंसं ऑनलाईनचं प्रमाण जास्त होतं. यावर्षी थोडं ऑनलाईनचं प्रमाण कमी दिसतोय. सर्वसामान्य सोशल मीडियावर जे आवाहन केलं जातं की आपण सर्वांनी जाऊन सर्वांच्याकडे माल खरेदी करायला पाहिजे, त्याचाही कदाचित इफेक्ट असेल. तो लोक सामान्य रस्त्यावर बसणाऱ्या लोकांच्यापासून दुकानदारांच्यापर्यंत जाऊन माल खरेदी करण्याचं लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता या ठिकाणी फराळ बनवण्याची खूप मोठी संख्या आहे. यातला काही फराळ कुठं कुठं वाटला जातो तुमच्या माध्यमातून? कुठल्या ठिकाणी? आम्ही जे लाडू चिवडा विक्री करतो त्याचे 24 केंद्र आहेत. मात्र अनेक गृह उद्योग चालतात ज्याच्यामध्ये चकली असेल, ज्याच्यामध्ये शंकरपाळी असेल, हे बनवण्याचं काम होतं. अनेक वर्षापासून आम्हाला मागणी होतं की तुम्ही शंकरपाळी चकली देऊ शकता का. मात्र आमच्या कमिटीने हा निर्णय घेतला की हे सर्वसामान्य महिलांना रोजगार मिळण्याचं साधन असल्यामुळे आपण याच्यामध्ये पडायचं नाही. यामुळे आम्ही फक्त 2च वस्तू आम्ही बनवतो आहे.
आपण बघू शकतोय खरं तर गरिबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने गेले 38 वर्षापासूनचा हा आमचा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला निस्सीम आनंद जो आहे तो भेटत अशी प्रतिक्रिया जी आहे ते संयोजक यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.